एक नवीन लेसन स्टार्ट केलाय आपण, दॅट इज एनहान्समेंट इन द फूड प्रोडक्शन, है ना. आता याच्यामध्ये जे इंट्रोडक्टरी पार्ट आपण पाहिला, दॅट इन्क्लूड द प्लांट ब्रीडिंग. फूड प्रोडक्शन हे प्लांटचं ऑटोनॉमिक नेचर आहे. नॅचरली त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस घडेल आणि काय तयार होईल, फूड. आपला उद्देश हा आहे की जे फूड तयार होऊन राहिलं, एक तर त्या फूडची क्वालिटी चांगल्या पद्धतीची असायला पाहिजे आणि परत क्वांटिटी सुद्धा वाढवायची आहे. ठीक आहे. आणि व्हेरायटीचे प्रोडक्ट्स आपल्याला बनवायचे आहेत, हा आपला उद्देश आहे. मग काय करू आपण, जे नॅचरली फूड तयार होते त्याला काहीतरी प्रोसेस करू. तर ते कसं केलं जाते त्याच्याकरता प्लांट ब्रीडिंग नावाची टेक्निक आपण पाहिली होती. ठीक आहे. ऍक्च्युली तो सिलेबसमधून डिस्कार्ड केलेला पार्ट आहे, पण ती टेक्निकच महत्वाची आहे हे तुम्हाला मी सांगितलं होतं. तर आज आपण त्यातला नेक्स्ट पार्ट डिस्कस करू, दॅट इज मायक्रोब्स इन द ह्युमन वेलफेअर. जो पार्ट सिलेबसमध्ये आहे त्यावरच आपण फोकस करून राहिलो, जास्त तुम्हाला डोक्याला ताप नसेल. आता पहा, एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन असं हेडिंग दिलंय आणि इथं दिलंय की मायक्रोब्स इन द ह्युमन वेलफेअर. आता या ह्युमन वेलफेअरमध्ये फूड सुद्धा येते, म्हणजे अशा गोष्टी ज्या आपल्याकरता बेनिफिशियल असतील. ठीक आहे. त्याच्यामुळे आपली वृद्धी होऊ शकते, आपल्याला काहीतरी त्याच्यापासून फायदा असेल, त्याला पण म्हणतो ह्युमन वेलफेअर. आणि याच्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझम जर यूज करत असाल, ज्या पर्टिक्युलर टेक्निकमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साह्यानं प्रोसेसिंग केली जाते त्याला म्हणतो असतो आपण बायोटेक्नॉलॉजी. त्याला काय म्हणतो आपण, बायोटेक्नॉलॉजी. आणि याची डेफिनेशन तुम्ही पाठवली सुद्धा होती, है ना. अप्लिकेशन ऑफ द सायंटिफिक अँड इंजिनिअरिंग प्रिन्सिपल. एखाद्या टेक्निकच्या साह्यानं तुम्हाला म्हणजे ती टेक्निक वापरायची आहे कशा करता, फॉर द प्रोसेसिंग ऑफ मटेरियल. एखादं मटेरियल आहे, एखादा प्रोडक्ट आहे, त्याला त्याच्यावर प्रक्रिया करायची आहे बाय युझिंग द बायोलॉजिकल एजंट. आणि बायोलॉजिकल एजंट म्हटला म्हणजे तो कोणता असेल, मायक्रोब. म्हणजे सिम्पली मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साह्यानं काहीतरी फूड प्रिपरेशन जर तुम्हाला करायची आहे, फूड बनवायचं आहे, फूड प्रोडक्ट बनवायचे आहे, तर ते झालं बायोटेक्नॉलॉजी. ओके. मग आता मायक्रोबचा ह्युमन वेलफेअरमध्ये काय रोल असेल, व्हाय मायक्रोब्स आर इम्पॉर्टंट फॉर अस, तर त्याच्यापासून एवढ्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला बेनिफिट होतो मित्रांनो. मायक्रोब्स आर डायरेक्टली यूज ॲज अ फूड बाय मॅन. तो कसा यूज करतो ते आपण समोरच्या टॉपिकमध्ये डिस्कस करू. फूड आणि मायक्रोबचा काय संबंध आहे. त्यानंतर हेल्थ. असा विचार करू शकता की मायक्रो ऑर्गॅनिझम कॅन बी इन्फेक्शियस फॉर अस, ते आपल्याला डिसीज कॉज करू शकतात. येस, इट इज ओके. पण जर तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझमचा स्टडी झाला की डिसीज कॉझिंग मायक्रोब कोणते आहेत आणि बेनिफिशियल मायक्रोब कोणते आहेत. काही मायक्रो ऑर्गॅनिझम जसं की बॅक्टेरिया आहेत, दे आर कॉल्ड एज दी गुड बॅक्टेरिया, दे आर गुड फॉर अवर हेल्थ. एक एक्झाम्पल तुम्हाला बेसिकली माहित आहे, ई कोलाय आहे. इट लिव्हज इन अवर इंटेस्टाईन आणि डायजेशन मध्ये हेल्प करतो. सो इट इज हेल्थी फॉर अस. सो मायक्रोब्स आर इम्पॉर्टंट टू इन द फूड प्रोसेसिंग फॉर द हेल्थ. इंडस्ट्रीज प्रोसेसिंग करायची आहे, काहीतरी नवीन प्रोडक्ट्स बनवायचे आहेत, है ना. तर त्याच्यामध्ये जसं आता अल्कोहोलिक बिव्हरेज, जे की ड्रिंक्स बनवल्या जातात, कोल्ड ड्रिंक्स असतील, सॉफ्ट ड्रिंक्स असतील, हार्ड ड्रिंक असतील, तर त्याच्याकरता काय कशामध्ये प्रोसेसिंग करतात, इंडस्ट्रीजमध्ये करतात. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर. बेसिक कोणत्याही प्रकारचे ऍग्रिकल्चरमध्ये महत्वाचं असतं फर्टिलिटी ऑफ द सॉइल किंवा फर्टाईल सॉइल. मग एक पर्टिक्युलर सॉइल आहे ती फर्टाईल का आहे, इट इज ड्यू टू द ऍक्टिव्हिटी ऑफ मायक्रोब. किस्तकाडी का केली जाते, नांगरणी का केली जाते, त्याच्या मागे उद्देशच आहे की ज्या सॉइलमध्ये डीप लेअर असतात त्या लेअरमधले मायक्रोब वरच्या ठिकाणी यावे आणि त्यांनी ती जमीन कशी करावी, भुसभुशीत. मराठीत त्याला आपण म्हणतो फर्टाईल सॉइल. इट हॅव द लॉट ऑफ न्यूट्रिएंट्स विच आर बेनिफिशियल फॉर द ग्रोथ ऑफ प्लांट. म्हणजे ऍग्रिकल्चरमध्ये मायक्रोबचा रोल असतो वेस्ट युटिलायझेशन. जर समजा सांडपाणी असेल, वेस्ट वॉटर ज्याला म्हणतो आपण, त्याला सिवेज म्हणतात. जर ते तुम्हाला परत वापरायचं असेल, फेकून दिलेलं पाणी आहे ते तुम्हाला परत वापरायचं असेल, तर मायक्रोबच्या सहाय्यानं तुम्ही त्याला क्लीन करू शकता, फिल्टर करू शकता, प्युअर करू शकता.
हा सुद्धा टॉपिक याच लेसन मध्ये तुम्हाला येईल. आणि सगळ्यात शेवटचा आहे एनर्जी प्रोडक्शन, आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे बायोगॅस. ओके, सो दिस इज द सिग्निफिकन्स अँड व्हाय मायक्रोब्स आर इम्पॉर्टंट फॉर द ह्युमन वेलफेअर. सो दिस इज इंट्रोडक्शन टू द टॉपिक. जर तुम्हाला विचारलं की व्हॉट आर द सिग्निफिकन्सेस ऑफ मायक्रोब, तर तुम्ही डायरेक्टली एवढे पॉईंट्स तयार करा, 2 ते 3 मार्काचा क्वेश्चन तयार होतो. आता यातला पर्टिक्युलर टॉपिक आपण पाहू, दॅट इज मायक्रोब्स इन द फूड प्रिपरेशन. ठीक आहे, तुम्हाला एखादा फूड किंवा फूड प्रोडक्ट बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा रोल काय असेल. आता जेव्हा जेव्हा फूड प्रिपरेशन शब्द येईल, इट इन्क्लूड द बायोटेक्नॉलॉजी. पुस्तकात सुरुवातीला एक टॉपिक त्यांनी दिला आहे की मायक्रोब्स इन द डोसा प्रिपरेशन, ढोकळा प्रिपरेशन, इडली प्रिपरेशन. याची माहिती तुम्हाला देण्याची गरज ऍक्च्युली आहे पण नाही, कारण हे सगळे आपण रेग्युलरली आपल्या घरी बनवतो प्रोडक्ट, है ना. आणि माझ्यापेक्षा तुम्ही पण चांगले प्रोडक्ट बनवू शकता, खाऊ पण शकता. तर यात बेसिक काय असते ते आपण बघून घेऊ. आपल्याला बायोलॉजिकल दृष्टिकोनातून पाहायचं आहे. आपलं की होम सायन्स नाही आहे, आपल्याला की प्रिपरेशन नाही करायची की बा इडली बनवून दाखवा प्रॅक्टिकली. नो, ते तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. इथं फक्त एक सिग्निफिकन्स त्याचा की यात बायोलॉजीमध्ये कोणती टेक्निक इन्व्हॉल्व होते हे तुम्हाला माहित पाहिजे. तर पहा, दीज आर द इंडियन किंवा त्याला आपण इंडिजिनस फूड म्हणतो, जे आपण घरगुती वापर करत असतो, घरगुती बनवतो, त्याला इंडिजिनस फूड म्हणायचं आहे. ओके, तर याच्यामध्ये काय असतं पहा की एक तर जे ग्रेन्स असतात, धान्य, जसे की राईस आणि ब्लॅक ग्राम, ठीक आहे, याला आपण उडीद म्हणतो. तर याच्यापासून काय करतात, एक कणिक तयार करतात, त्याला आंबवलेली कणिक म्हणतो आपण. इट इज कॉल्ड एज द डफ. काय तयार केले आपण, एक पीठ, अगोदर पीठ तयार करून नंतर त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून आपण त्याचं कणिक बनवतो, उंडा बनवतो. तर ते जे असते पहा त्याला म्हणतात डफ. मग आता होते काय की या जेव्हा आपण ही प्रोसेसिंग करत असतो तर याच्यामध्ये काही एअरबॉर्न बॅक्टेरिया असतात. ऍटमॉस्फेरिक कंडिशन मध्ये काही बॅक्टेरिया प्रेझेंट राहतात, त्याला एअरबॉर्न बॅक्टेरिया म्हणायचं आहे. फॉर एक्झाम्पल इथे दिलाय त्यांनी स्ट्रेप्टोकोकस, आणि इकडे ल्युकोनॉस्टॉक. हा इडली प्रिपरेशन मध्ये यूज होतो. तर हे बॅक्टेरिया एअरच्या थ्रू डायरेक्टली त्याच्यामध्ये ऍड होतात. आणि बॅक्टेरियाचं एक नेचर लक्षात ठेवा, बॅक्टेरिया जेव्हा एखाद्या मटेरियलमध्ये ऍड होतात तेव्हा ते त्याला चेंज करतात, त्याचा फ्लेवर, त्याची साईज, त्याचा कलर, त्याचा फ्लेवर काय करू शकतात, चेंज करू शकतात. आणि या प्रोसेसला म्हणतात फर्मेंटेशन प्रोसेस. काय म्हणायचं आहे, फर्मेंटेशन. एकदम सोपं आहे. फर्मेंटेशन म्हणजे काय, इट इज द केमिकल चेंज ब्रॉट अबाउट बाय द ऍक्टिव्हिटी ऑफ मायक्रोब इन अ पर्टिक्युलर फूड. हे आपण नाही, हे ऑटोमॅटिकली ऍड झाले आहे. जर आपल्याला दुधाचं दही बनवायचं असेल, कर्ड फॉर्मेशन, तर आपण त्याला विरजन लावतो. ठीक आहे, मग ती विरजन म्हणजे काय, इट इज द इनोकुलम. त्याला काय शब्द वापरायचा तुम्हाला, इनोकुलम. आणि त्याच्यामध्ये काय असते, इट कंटेन बॅक्टेरिया. हा, त्याच्या ठिकाणी बॅक्टेरिया वेगळे असतील. लॅक्टिक ऍसिड, लॅक्टोज, मिल्क म्हटलं तर लॅक्टोज, तर त्या ठिकाणी लॅक्टोबॅसिला असतात. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, त्या प्रोडक्टला काहीतरी चेंज करतात. तुम्ही पहा ना, मिल्क लिक्विड, आणि जेव्हा कर्ड म्हणतो आपण, दही बनलं, तर त्याच्यामध्ये थोडं सेमी लिक्विड, त्याच्यामध्ये सॉलिड काहीतरी ऍड होते. ते काय झालं, त्याला कर्डलिंग ते काय झालंय, ते त्याला रिझन असतात बॅक्टेरिया. ते त्याला ब्रेकडाऊन करतात आणि त्याला वेगळ्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करतात. सो दी चेंजिंग नेचर, दिस केमिकल चेंज ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम, इट इज कॉल्ड एज व्हॉट, इट इज फर्मेंटेशन. आणि या फर्मेंटेशन टेक्नॉलॉजीलाच आपण म्हणतो ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी, जी आपण परंपरागत वापरण्यात आलेली आहे. जे आपण स्वतः किचनमध्ये जे काही प्रोसेसिंग केली जाते, इट इज सिम्पली ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी. याला कोणत्या वेल इक्विप लॅबची गरज नसतं. आणि जे मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये मग व्हॅक्सिन प्रोडक्शन आहे, अँटीबायोटिक प्रिपरेशन आहे, हे सगळी मॉडर्न टेक्नॉलॉजी झाली. ही ते वेगळी असेल, त्याच्याकरता प्रोसेसिंग लागते, फर्मेंटर नावाचे डिव्हायसेस लागतात, खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. ती इथं आपल्याला बेसिकली एकदम टॉपिक दिला सोपा की मायक्रोब्स इन द फूड प्रिपरेशन. मग त्याच्यामध्ये इंडिजिनस फूड बनवायचे असतील तर आपण कोणती बायोटेक्नॉलॉजी वापरणार आहे, ट्रॅडिशनल. त्याच्या टेक्निक कोणती आहे, फर्मेंटेशन. आणि याचं मिनिंग काय लक्षात ठेवायचं आहे, केमिकल चेंज ड्यू टू
ऍक्टिव्हिटी ऑफ मायक्रोब्स, किंवा आपण त्याला ठीक आहे मायक्रोब्स लिहा, कारण नुसतं बॅक्टेरिया थोडीच इन्व्हॉल्व असणार आहे. ओके, इन अ पर्टिक्युलर प्रोडक्ट इट इज कॉल्ड एज फर्मेंटेशन. आणि जे प्रोडक्ट असतील त्याला म्हणतात फर्मेंटेड प्रोडक्ट. याच्या प्रिपरेशन मधले बॅक्टेरिया समजले, डोसा, ढोकळा, इडली. ठीक आहे. असा आता दुसरा पॉइंट आपण बघू, मायक्रोबचा रोल. मायक्रोब्स इन द microbes as a source of food. याचा अर्थ काय होतो, द मायक्रो ऑर्गॅनिझम, सर्टन स्पीसीज ऑफ बॅक्टेरिया और फंगस, they are directly used as a food. एक तर त्या बॅक्टेरिया मधल्या डायरेक्टली आपण सेल वापरू शकतो, मग त्या ड्राईड सेल असो किंवा डेड सेल्स. आणि याचा ह्या कशा राहतात, दीज आर कॉल्ड एज इडिबल. जे आपण डायरेक्टली कन्झ्युम करतो त्या प्रोडक्टला म्हणायचं इडिबल. सो सच मायक्रो ऑर्गॅनिझम which are directly consumed, directly used as a food by man are called as SCP. त्याला काय म्हणायचं आहे, SCP, that means सिंगल सेल प्रोटीन. काय म्हणायचं आहे, सिंगल सेल प्रोटीन. आता याच्यामध्ये काही एक्झाम्पल दिलेत पहा पुस्तकामध्ये. एक्झाम्पल कोणकोणते असतात पहा. द बॅक्टेरिया कॅन बी यूज एज SCP. Then algae, molds and fungi. हा सुद्धा फंगस आहे पहा. जे लोअर फंगस असतात त्याच्यामध्ये मोल्ड एक्झाम्पल असते. ठीक आहे. त्याच्यानंतर मशरूम्स. मशरूम काय, इट इज द फंगस. त्याच्यानंतर ट्रफल्स, हे काय आहेत माहिती आहे का, दीज आर द हायर ग्रुप ऑफ दी फंगस. आता याला डायरेक्टली फूड म्हणून काय यूज करायचं आहे, तर पहा, ऑल दीज मायक्रोब पजेस, याच्यामध्ये एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर असते पहा, त्याला म्हणतात फ्रुटिंग बॉडीज. इट इज द पार्ट ऑफ दिस मायक्रोब विच हॅव मोर व्हिटॅमिन कंटेंट. याच्यामध्ये काय असलं पाहिजे, व्हिटॅमिन कंटेंट्स. त्यानंतर लो कॅलरी, याचा नेचर आहे. जर आपण एक्झाम्पल घेतलं मशरूमचं, फंगस, कोणतंही मशरूम खाण्यालायक नसतं, त्याच्यात प्रकार असतात इडिबल अँड नॉन इडिबल मशरूम. जे इडिबल मशरूम आहे त्याचं एक्झाम्पल असतं मित्रांनो ॲगॅरिकस. लक्षात ठेवा हे नाव. ठीक आहे. त्याच्यामुळे परत एक्झाम्पल स्पीसीज वेगवेगळे असतात. तर याच्यामध्ये एका टिपिकल मशरूम मध्ये जर तुम्ही पाहिलं, ज्याला आपण छत्री म्हणतो, तर त्याची म्हणजे व्हेजिटेरियन भाजी पण आपण त्याची बनवू शकतो. त्याचा जो अप्पर पार्ट असतो पहा, त्याला पण त्याचा पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये टाईप असतात स्टाईप है ना, फ्रुटिंग बॉडी. म्हणजे एका पर्टिक्युलर मशरूम मध्ये ह्या अशा टाईपची अरेंजमेंट प्रेझेंट राहते. तर हा जो स्प्रेड झालेला पार्ट आहे पहा, है ना, तर याला म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो फ्रुटिंग बॉडी. काय म्हणायचं आहे, फ्रुटिंग बॉडी. आणि हा जो या म्हणतात स्टाईप, हा त्याचा ऍक्च्युअली स्टॉक आहे. तर या फ्रुटिंग बॉडीमध्ये काही इडिबल न्यूट्रियंट्स प्रेझेंट राहतात, व्हिटॅमिन्स आहेत. त्याच्यामध्ये कॅलरी, लो कॅलरी, कॅलरी जास्त नसते, म्हणजे आपल्या बॉडी करता बेनिफिशियल आहे. इट इज फॅट फ्री आणि म्हणून आपण त्याला डायरेक्टली कन्झ्युम करू शकतो. सो दॅट पोर्शन इज कॉल्ड ॲज फ्रुटिंग बॉडी. म्हणजे असं समजू नका की बा फंगस इन्फेक्शन कॉज करतात, बॅक्टेरिया इन्फेक्शियस आहे. येस, दे आर इन्फेक्शियस बट नॉट ऑल. सर्टन स्पीसीज कॅन बी यूज फॉर द ह्युमन हेल्थ अँड वेलफेअर. आणि ती एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत पहा. सो सच ऑर्गॅनिझम विच आर डायरेक्टली यूज एज अ फूड आर कॉल्ड एज SCP, सिंगल सेल प्रोटीन. कसे काय तयार होतात, तर त्याच्यात ड्राईड आणि डेड सेल असतात, ते आपण खाण्यासाठी वापरतो, इडिबल आहे. सो दे आर कॉल्ड एज सिंगल सेल प्रोटीन. सो दिस इज अबाउट मायक्रोब एज अ सोर्स ऑफ फूड. डायरेक्टच म्हणलंय पहा, द फ्रुटिंग बॉडीज आर शुगर फ्री, फॅट फ्री, रिच इन द प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल अँड अमिनो ऍसिड. प्रोटीन, मिनरल्स, व्हिटॅमिन्स, अमिनो ऍसिड याचं कंपोजिशन आहे.
शुगर फ्री आहे, फॅट फ्री आहे, म्हणजे त्या पर्सनला याच्यापासून लॉस कोणता नसेल, उलट होईल तो बॉडीचा फायदाच आहे. आणि म्हणूनच आपण विचार करतो की वी शुड डिपेंड अपॉन द नॅचरल फूड, नॉट केमिकल. पण ऍग्रिकल्चरमध्ये विदाऊट केमिकल फर्टिलायझर प्रोडक्टिव्हिटीचा रेट जो असतो दॅट इज नॉट सो मच हाय. त्याच्यामध्ये केमिकल फर्टिलायझरचा यूज करावाच लागतो. ओके, सो हियर बायोटेक्नॉलॉजी अँड फर्मेंटेशन टेक्निक, it is used for the preparation of the food, one indigenous food, and secondly directly microbes are used as a source of the food. So this is natural microbes for the human welfare. Okay, then third point, that is the डेअरी प्रोडक्ट्स. डेअरी प्रोडक्ट्स म्हटलं का दीज आर कॉल्ड एज दी मिल्क प्रोडक्ट्स. आणि याचे एक्झाम्पल असतात पहा, कर्ड, बटर मिल्क, त्याच्यानंतर चीज, पनीर ऍटसेट्रा. आणखी बरेच त्याच्यामध्ये प्रोडक्ट होऊ शकतात. आता बेसिक आपण पाहून राहिलो की हे सगळे प्रोडक्ट वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचा फ्लेवर वेगळा असेल, प्रत्येकाचा त्याची साईज वेगळी आहे, कलर वेगळा राहू शकतो, आणि अर्थात त्याचे कंटेंट्स पण थोडेफार चेंज असतात. मग हे का तयार होतात? दिस इज ऍक्च्युली द कम्प्लीट लिक्विड फॉर्म प्रोडक्ट. आणि याला जर तुम्हाला प्रोसेसिंग करायचं असेल त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर टाईपचे बॅक्टेरिया यूज केले जातात पहा, दॅट इज लॅब. दीज आर कॉल्ड एज लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया. आणि हे काय करतात? दे कन्वर्ट. आपण प्रोसेसिंग कोणाचं करून राहिलो? मिल्क. बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशनच ती आहे. एखादं पर्टिक्युलर मटेरियल आहे, केमिकल आहे, प्रोडक्ट आहे, त्या प्रोडक्टमध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझम ऍड करून राहिलो. मायक्रो ऑर्गॅनिझम स्वतःहून काहीतरी रेस्पिरेशनची प्रोसेस करतात, त्याला फर्मेंटेशन म्हणतात. कन्फ्युज होऊ नका. फर्मेंटेशन इट इज दी अनएरोबिक रेस्पिरेशन डन बाय दी मायक्रोब्स, आणि ते स्वतःहून करतात परफॉर्म. आणि फर्मेंटेशनच्या दरम्यान काहीतरी चेंज होते, त्याच्यावरून काही गॅसेस रिलीज होऊ शकतात, काही बाय प्रोडक्ट तयार होऊ शकतात, म्हणून चेंज झाला. ओरिजिनल प्रोडक्ट काय झाला? बदलला. तर मिल्क मध्ये असणारी जी मिल्क शुगर असेल, विच इज कॉल्ड एज लॅक्टोज. कोणती शुगर आहे? लॅक्टोज. तर याचं ब्रेकडाऊन करतात कोण? लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया. आणि याचा प्रॉडक्ट असतो विद्यार्थी मित्रांनो लॅक्टिक ऍसिड. CO2 पण असतो. आता त्या CO2चा इथे रोल नाहीये. तर या ठिकाणी अशा टाईपची एक केमिकल रिॲक्शन घडते, त्याचं हायड्रोलिसिस केलं जाते, आणि म्हणून या ओरिजिनल मिल्कचा फ्लेवर चेंज होतो. इट मे बी कन्वर्टेड इन टू द कर्ड, बटर मिल्क, चीज अँड पनीर, व्हेरियस प्रोडक्ट विच कॅन बी डायरेक्टली यूज फॉर द व्हेजिटेरियन फूड. तर हा झाला आपला मायक्रोब्स इन द डेअरी प्रोडक्ट्स. ठीक आहे, बाकीच्या गोष्टी तुम्ही रेग्युलर मधून, टेक्स्टबुक मधून वाचून घेऊ शकता. कर्ड, इंडियन कर्ड इज प्रिपेअर्ड बाय इनॉक्युलेटिंग मिल्क विथ लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस. इनॉक्युलेटिंग मिल्क याचा अर्थ काय होतो की आपण त्याचं विरजन लावत असतो. त्या मिल्कमध्ये आपण ऍक्च्युअली बॅक्टेरिया ऍड करतो. दह्याचं विरजन टाकणे म्हणजे काय? इट कंटेन द बॅक्टेरियाज. कोणते? तर लॅक्टोबॅसिलाई. त्याच्यानंतर आहे योगर्ट. इट इज प्रोड्यूस बाय कर्डलिंग मिल्क. स्ट्रेप्टोकोकस बॅक्टेरियाच्या सहाय्यानं जो प्रोडक्ट तयार केला जाईल त्याला योगर्ट असा प्रोडक्ट म्हणायचा आहे. बटर मिल्क. ऍसिड्युलेटेड लिक्विड लेफ्ट आफ्टर द चर्निंग ऑफ द बटर फ्रॉम कर्ड. त्यातला लोण्याचा भाग जर आपण बाहेर काढला दुधामधला, जो सॉलिड पार्ट, तर रिमेनिंग पार्ट जो आहे त्याला आपण ताक म्हणतो, दॅट इज बटर मिल्क. तसंच आहे चीज. मिल्क इज कोॲग्युलेटेड विथ द लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया. लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया सोबत जेव्हा त्याला मिक्स केलं जाते, कोॲग्युलेट म्हणजे त्याला घट्ट त्याचा एक प्रोडक्ट बनवला जातो सॉलिड, त्याला म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो चीज. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पेनिसिलियमचं पण एक्झाम्पल दिलं पुस्तकामध्ये, आणि बरेचसे एक्झाम्पल बाकीचे आहेत ते तुम्हाला रीड आउट करायचे आहेत. इन दिस वे मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॅन बी यूज इन द डिफरंट फूड प्रोसेसिंग. त्यातला पहिला पाहिला आपण फूड प्रिपरेशन, इंडिजिनस फूड,
सेकंड पाहिला आपण सोर्स ऑफ द फूड, त्याच्यामध्ये SCP शब्द लक्षात ठेवा. आणि तिसरा होता डेअरी प्रोडक्ट, त्याचे एक्झाम्पल या पद्धतीचे. ओके, रिमेनिंग पार्ट आपण उद्याला पाहू. दॅट इज रोल ऑफ मायक्रोब इन द इंडस्ट्रियल प्रोडक्शन, अल्कोहोलिक बिव्हरेज, व्हिटॅमिन प्रोडक्शन, आणि एक हार्मोन आहे गिब्रेलिन.